नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देणार आहोत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे एकविरा देवी मंदिर येथे. तर चला बघूया माझ्यासोबत आज एकविरा देवी मंदिर. तर सह्याद्रीमध्ये बसलेले हे एकविरा देवीचे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. तर एकविरा आईला आदिशक्ती रेणुका मातेचे रूप मानले जाते. महाराष्ट्रातील आगरी समाज, कोली समाज आणि इतर असे समाज आहेत, त्यांचे ते कुलदैवत आहेत. तर आपल्याला मंदिरापर्यंत पोचण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात. तर आईचे दर्शन घेण्यासाठी लागलेली जी ओढ असते, त्यासाठी हे 500 पायऱ्या काहीच वाटत नाहीत. तर काही लोक असे बोलतात की पांडवांना देवीने येथे दर्शन दिला आणि देवीच्या म्हणण्यानुसार पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलं. पण इतिहासात त्याचा असा काही ठोस पुरावा नाही. मग हे मंदिर बांधले कुणी, असा मोठा प्रश्न उभा राहतो. दरवर्षी लाखो लोक नवरात्रीमध्ये दर्शनासाठी येतात, पण देवीचं दर्शन तुम्हाला सहजासहजी लवकर होत नाही. देवीचं दर्शन होण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 तास रांगेत उभं राहावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला ते दर्शन होतं. पण जसा आईचं दर्शन होतो तर एक वेगळाच आनंद येतो. दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या बाजूला असणारे लेण्या बघू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा तिकीट काढावा लागतो. तिकीट काढल्याच्या नंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतो. तर याचा इतिहास खूप जुना आहे. तुम्ही 2000 वर्ष जर मागे गेलात तर याचा इतिहास तुम्हाला समजेल. पण ह्या बांधल्या कशा असतील, त्यांच्याकडं असे काय अवजारे होते, त्यांना बांधणे शक्य झाले. जर तुम्हाला याची माहिती असेल तर नक्की मला सांगा. आतमध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत, त्या कशासाठी बांधल्या असतील. नीट निरखून जर बघितलं तर प्रत्येक दगडावर काही ना काहीतरी लिहिलेलं आहे, जे आपल्याला कळत नाही, पण ते काहीतरी सांगून जातो. 2000 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा हे डोंगर अजूनही मजबूत उभा आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आणि इथून जर तुम्ही बाहेर बघितलात तर इथला नजारा काहीतरी वेगळाच अनुभवाय मिळतो. तर हे सगळं बघून आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलो. आजूबाजूला खूप सारी दुकानं आहेत, जेथे तुम्ही काही परचेस करू शकता. देवीचे फोटो आहेत, प्रसाद आहे, जे तुम्ही इथे खरेदी करू शकता. तर सगळं आपलं फिरून झालेलं आहे आणि जाता जाता एका रायडरची बाईक चिखलात अडकली होती. त्याला हेल्प करून आपण पुढे गेलो.